हाय एव्हरीबडी, वेलकम बॅक. लिमिट्स चॅप्टर सुरू आहे आणि या लिमिट्समध्ये नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न लिमिट ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. लिमिट ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जिथं पण लिमिट एज एक्सटेंड्स टू ए आला आणि साइन एक्स आला, देन यू हॅव टू राईट डाऊन साइन ए एक्सटेंड्स टू ए असेल. लिमिट एज एक्सटेंड्स टू ए साइन एक्स इज इक्वल टू साइन ए. लिमिट एज एक्सटेंड्स टू ए कॉस एक्स असेल तर कॉस ए. आणि अशा वेळी लक्षात ठेवा, नेहमी सॉल्विंग द एक्झाम्पल्स युज्ड बाय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वी हॅव टू यूज आयडेंटिटीज ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आणि आयडेंटिटीज यूज करायचे, त्याचबरोबर काही थेरम आहेत आणि त्या थेरम पासून आपल्याला रिझल्ट्स मिळतात. त्यातला पहिला थेरम आहे हियर. सी द थेरम इज टू दॅट साइन लिमिट एज थीटा टेंड्स टू 0 साइन थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू 1. लिमिट एज थीटा टेंड्स टू 0 साइन थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू 1. थीटा ऑलवेज मेजर्ड इन रेडियन. ओके, लक्षात ठेवा. तो डिग्री मध्ये असेल तर बिलकुल याचा आन्सर येत नाही. यू हॅव टू कन्वर्ट दॅट इन द फॉर्म ऑफ रेडियन. सी देन हियर theta tends to 0 means nearer and nearer, closer and closer, not exactly equal to 0. But see, proof is nothing but we have to consider the values of theta which are nearer and nearer to 0. बरोबर आहे ना. थीटाची व्हॅल्यू नियर टू नियर 0 पाहिजे. पण थीटा कुठे असला पाहिजे? अबाउट द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स एक्सिस. एकतर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असला पाहिजे, अदरवाइज फोर्थ क्वाड्रंट मध्ये जवळ जवळ असायला पाहिजे. म्हणजे ते 0च्या जवळ आहे याचा अर्थ काय? या क्वाड्रंट मध्ये तुम्ही बघितला तर इथं 0 किंवा इथं असणार, म्हणजे याच्या जवळच असणार पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस जवळ, म्हणजे तो फर्स्ट किंवा फोर्थ मध्ये असणार. सी देन द टर्मिनल रे ऑफ द थीटा लाइज आयदर इन द फर्स्ट क्वाड्रंट or in the fourth quadrant. Is that clear? Exactly, means lies in between what? तर तुम्ही जर फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट बघितला तर 0 to π/2 असतो किंवा -π/2 to 0 असतो. एक्झॅक्टली मीन्स π/2 इज लेस दॅन थीटा इज लेस दॅन, नाही 0 इज लेस दॅन थीटा इज लेस दॅन काय असणार आहे? π/2. पहिला असणार आहे 0 इज लेस दॅन थीटा इज लेस दॅन π/2, और फोर्थ क्वाड्रंट मध्ये -π/2 इज लेस दॅन थीटा इज लेस दॅन 0 असेल. म्हणजे थीटा लाइज इन बिटवीन एक्झॅक्टली 0 to π/2 और -π/2 to 0 असणार, म्हणजे नियरर अँड नियरर, क्लोजर अँड क्लोजर टू द 0. आता सपोज काय सपोज करायचं आपल्याला? फर्स्ट सपोज दॅट 0 इज लेस दॅन थीटा इज लेस दॅन π/2 मीन्स लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. अशा पद्धतीचा हा सर्कल असेल आणि इथे हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल. काय करायचंय? ड्रॉ द सर्कल विथ सेंटर ॲट ओरिजिन. विथ सेंटर ॲट ओरिजिन अँड रेडियस 1. हा आर जो आहे तो दॅट इज इक्वल टू 1. कन्सिडर रेडियस इज 1. Let the terminal line of theta intersect this circle at P. ही टर्मिनल लाईन जी आहे, म्हणजे ही इनिशियल आणि ही टर्मिनल सर्कलला कुठे इंटरसेक्ट करते? ॲट P. एक्झॅक्ट पुढे सांगितलंय. लेट A be the point of intersection of the circle on OX. म्हणजे पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स एक्सिस वरती तो सर्कल वरती इथे इंटरसेक्ट करतोय. बरोबर आहे काय? इंटरसेक्शन पॉइंट ऑफ दॅट OA ऑन द OX. लेट द लाईन ड्रॉन थ्रू द A ए मधून काढलेली पॅरलल टू द, आता ए मधून ड्रॉ केली आणि विच इज पॅरलल टू विच एक्सिस? वाय एक्सिस. वाय एक्सिसला AB इज पॅरलल हियर. वाय एक्सिस मीट्स OP एक्सटेंडेड ॲट B. तो इथं काय केलं? P मधून एक्सटेंड झालेला जो B आहे पॉइंट, तिथं तो काय करतोय? मीट होतोय फ्रॉम A. मीन्स AB हा आला परपेंडिक्युलर येतो OX वरती. देन फ्रॉम द फिगर आता वी कॅन सी दॅट हियर. आता तुम्हाला बघा, साधी गोष्ट आहे, इथं 3 फिगर तयार होतात. एक आहे हा ट्रायंगल, कोणता? OAP, ट्रायंगल OAP. त्याच्यानंतर बघा त्याच्या पुढे जाऊन थोडासा असा हा गेला तर सेक्टर तयार होतो. OAP सेक्टर, सेक्टर OAP. ट्रायंगल OAP झाला, सेक्टर OAP झाला, आणि ट्रायंगल OAB और OBA व्हॉटएव्हर. याच्यामध्ये तुम्ही बघितला एरिया वाईज तर पहिल्याचा एरिया हा दुसऱ्याच्या एरियापेक्षा लहान आहे, दुसऱ्याचा एरिया हा तिसऱ्यापेक्षा लहान आहे. मीन्स वी कॅन राईट डाऊन हियर एरिया ऑफ ट्रायंगल OAP. एरिया ऑफ ट्रायंगल OAP is less than the area of triangle, area of sector OAP. Area of sector OAP. Area of triangle OAP is less than the area of sector OAP, and which is less than area of triangle OAB, which is less than the area of triangle OAB. आता area of triangle OAP is काय? हाफ इंटू बेस इंटू हाईट. याचा हाफ इंटू बेस कोण आहे? OA, आणि हाईट कोण आहे? ही PM आहे, विच इज परपेंडिक्युलर ऑन OX. बघा, हाफ OA इंटू PM, हाफ OA बेस इंटू हाईट PM. क्लिअर झाला?
इंटू हाफ, हा कोण आहे सेक्टरचा एरिया, हाफ आर स्क्वेअर थीटा येतो. आर मीन्स 1, यू कॅन राईट डाऊन आर स्क्वेअर ऐवजी इकडे 1, यू कॅन राईट डाऊन लाईक दिस 1 स्क्वेअर. क्लिअर. एरिया ऑफ ट्रायंगल ओएबी, आता एरिया ऑफ ट्रायंगल ओएबी मध्ये हा बेस आहे ओए आणि हाईट कोण आहे एबी, हाफ इंटू ओए इंटू एबी. आता ओए किती आहे, आर आहे, आर म्हणजेच कोण झाला 1 झाला. म्हणजे आता काय झालं बघा, हाफ इंटू 1, हाफ इंटू 1, हाफ इंटू 1 गेट कॅन्सल, राहिला कोण पीएम, हा राहिला पीएम, इथं राहिला थीटा आणि इथं राहिला एबी. करेक्ट आहे. वाय बिकॉज ओए इज इक्वल टू 1 हियर, ओए इज इक्वल टू 1, 1 राहिला हाफ इंटू 1, हाफ इंटू 1, इथं पण हाफ इंटू 1. क्लिअर आहे का. म्हणजे राहिला पीएम, थीटा आणि एबी. आता PM is less than theta is less than AB. We have to find out the values of PM. PM हा opposite side of that theta आहे, opposite side of theta, आणि हा कोण आहे हायपोटेनस. अपोजिट आपण हायपोटेनस कोण असतो sin theta. Therefore sin theta is equal to PM upon OP. Sin theta is equal to PM upon OP. Therefore PM, we want here PM na, that's why we can write down in the form of PM is equal to OP sin theta, and OP is nothing but OP is again a radius. Radius considered as a 1, so therefore PM is equal to sin theta only. Okay, OP is equal to 1. Also in triangle OAB, OAB मध्ये बघा आता, why because we want AB. OAB मध्ये हा अपोजिट आहे आणि हा माहिती आहे, माहित असलेले कोणतं आपल्याला AB काढायचा आहे, माहित असलेला OA आहे. म्हणजे अपोजिट अपॉन ऍडजसंट, अपोजिट अपॉन ऍडजसंट कोणाचा असतो tan थीटा असतो. मग tan थीटा इज इक्वल टू AB अपॉन OA, tan theta is equal to AB upon OA. Therefore AB is equal to OA tan theta and OA is nothing but 1. Therefore AB is equal to काय मिळाला बघा tan theta, PM is equal to काय मिळाला बघा sin theta. Is that clear? आता याच्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या इथं 1 मध्ये. मग PM काय आहे बघा sin theta, PM and AB च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूटिंग इन 1 we get sin theta is less than theta is less than tan theta AB. बरोबर आहे का. Dividing throughout by sin theta, because we want sin theta upon sin theta, नाही sin theta upon theta पाहिजे. We can take it reciprocal. मग आता इथं काय होतो, sin theta ने डिवाइड केला तर sin theta upon sin theta 1 झाला, theta upon sin theta झाला tan theta upon sin theta. But tan theta is nothing but sin theta upon cos theta. So sin theta get cancelled, remaining 1 upon cos theta. 1 is less than theta upon sin theta is less than 1 upon cos theta. Taking रेसिप्रोकल, ज्यावेळी रेसिप्रोकल घेतो काळजीपूर्वक बघा ना, 1/2 इज ग्रेटर दॅन 1/3 होतो. बरोबर आहे ना. हा 0.5 आहे ना, हा 0.333 येतो, म्हणजे दिस इज ग्रेटर. वेन टेकिंग द रेसिप्रोकल्स 2 आणि इथं 3 येईल, आपल्याला काय मिळतो बघा असा मिळतो. म्हणजे ज्यावेळी रेसिप्रोकल तुम्ही घेताय त्यावेळी त्याचे साइन चेंज होतात, लेस दॅनचा ग्रेटर दॅन होतो, ग्रेटर दॅनचा लेस दॅन होतो. सिमिलरली हियर टेकिंग रेसिप्रोकल्स वी गेट 1 is greater than sin theta upon theta which is greater than 1 upon cos चा काय येणार cos theta. Is that clear? आता याला टेकिंग लिमिटर्स म्हणजे तो कसा लिहिणार बघा आपण, cos theta is less than sin theta upon theta is less than 1, cos theta is less than sin theta upon theta is less than 1. टेकिंग लिमिटर्स theta tends to 0 प्लस, कारण 2 आहे 0 प्लस आणि 0 मायनस वाला, बरोबर आहे ना. मग theta tends to लिमिटर्स theta tends to 0 plus cos theta less than limit as theta tends to 0 plus sin theta upon theta is less than limit as theta tends to 0 plus 1. इथे कुठे कीड नाही आहे, सो कीड नाही आहे तर डिरेक्टली यू कॅन यूज, म्हणजे इज इक्वल टू व्हॅल्यू घेऊ शकता. म्हणजे 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू येण्याचं कारण काय, डिरेक्टली यू कॅन पुट हिअर, इथं 1 येतो म्हणजे इज इक्वल टू साइन इथे येतो, लेस दॅन ऑर इक्वल टू लेस दॅन ऑर इक्वल टू. बस सँडविच थेरम असं म्हणतो आपण त्याला. बघा ना, वरती पाव आहे खालती पाव आहे आणि मध्ये सगळं ते आहे, आणि दोन्ही पण काय केलं आपण बेक करायला ठेवलाय ना. आणि तुम्ही बघितला वरती पण तशाच पट्ट्या खालती पण तशाच पट्ट्या, फक्त मध्ये सिजर असतं, दोन्ही इक्वल. तुम्ही इकडून इकडून पकडा सेम ना. म्हणजे काय ह्याची व्हॅल्यू काय झाली, लिमिट एस थीटा टेन्स टू 0 प्लस साइन थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू 1. दिस इज सेकंड वन. हा झाला पॉझिटिव्ह करता, बरोबर आहे की नाही. थीटा टेन्स टू 0 प्लस असं आपण म्हणतोय, म्हणजे हा झाला पॉझिटिव्ह करता. मग याच्या पुढे जाऊन आपल्याला निगेटिव्ह साठी पाहिजे. नाव सपोज थीटा टेन्स टू 0 through the negative values, let theta is equal to -5 असं घेऊया आपण, where phi is greater than 0 also, as theta tends to 0 phi tends to 0. Limit as theta tends to 0 minus sin theta upon theta is equal to limit as theta tends to 0 plus. Why? Because greater than 0 na phi tends to 0 plus sin of -5 upon -5.
आता साइन ऑफ मायनस थिटा आपण शिकलेलो आहे, म्हणजे मायनस साइन फाय अपॉन मायनस फाय आला, मायनस मायनस गेटिंग कॅन्सल हियर, साइन फाय अपॉन फाय, limit as theta tends to 0 plus sin phi upon phi is equal to 1 from second, we can say that theta इथे phi tends to 0 sin phi upon phi 1 च येणार, बरोबर आहे. मग हाच कोण झाला, लिमिट as theta tends to 0 minus sin theta upon theta is equal to 1 from second and third, we can say that plus minus less than or greater than LHL आणि RHL हे सेम झाला, म्हणजे theta tends to 0 झाला, तिथे कुठेही प्लस येत नाही आहे का मायनस येत नाही आहे, क्लिअर आहे. म्हणून इकडे काय होणार आहे, लिमिट as theta tends to 0 sin theta upon theta is equal to 1. आणि यासाठी काही कंडिशन्स असतात, थीटा शुड बी मेजर्ड इन रेडियन क्लिअरली, आणि त्याच्यानंतर अँगल इन न्यूमरेटर शुड टेंड्स टू 0, हा न्यूमरेटर मधला अँगल 0 झाला पाहिजे, कम्प्लिटली रिलेटेड इन अँगल इन न्यूमरेटर शुड बी कम्प्लिटली रिपीटेड इन डिनॉमिनेटर, हा थीटाच इथं थीटा पाहिजे, सॉरी हा थीटाच इथं थीटा पाहिजे, 2 थीटा असेल तर खाली पण 2 थीटाच पाहिजे, exactly completely again repeated in the denominator, and denominator should always tends to 0, denominator मात्र 0 झाला पाहिजे, tends to 0 झाला पाहिजे, तर आपल्याला हे काय करता येतं, sin theta upon theta is equal to 1 म्हणता येतं. समजलं सगळ्यांना. फक्त इथं काय अशावरती आहे, एक सर्कल ड्रॉ करायचं आहे आपल्याला, या पद्धतीचं 3 फिगर्स बघायचे, त्याच्यामध्ये एक ट्रायंगल आहे, दुसरा एक सेक्टर आहे आणि तिसरा एक ट्रायंगल आहे, त्यांचा एरिया वाईज आपण काय करायचं, लेस दॅन दाखवायचे आणि त्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला की आपल्याला लिमिट as theta tends to 0 sin theta upon theta is equal to 1 मिळतो कंपल्सरी. आता याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युले बघायला मिळतात बरेचसे, ठीक आहे, ते कोणकोणते फॉर्म्युले आपण बघूया. स्टँडर्ड टर्म्स किंवा स्टँडर्ड फॉर्म्युलेज आपण म्हणतो, हा फॉर्म्युले फॉर द लिमिट. आता बघा, पहिला लिमिट ॲज थीटा टेंड्स टू 0 sin theta upon theta is equal to 1, considering sin x upon x is equal to 1 च येतो. सेकंड लिमिट ॲज theta tends to 0 theta upon sin theta is equal to also 1, जसं आपण इथं बघितला होता. थर्ड लिमिट ॲज theta tends to 0 tan theta upon theta is equal to again 1. Fourth one, limit as theta tends to 0 theta upon tan theta also 1. Fifth one, limit as theta tends to 0 c. आता सगळ्यात महत्त्वाचं हे झालं, आता cos theta is equal to 1 येतो, cos 0 किती असतो, 1 असतो. Now sixth one, limit as theta tends to 0 sin m theta upon theta is equal to m असतो. While multiplying and dividing m, we get here 1 into m, that is m. 7. Limit as theta tends to 0 tan m theta upon theta is equal to m. 8. Limit as theta tends to 0 sin of m theta upon tan of n theta which is equal to m by n. Ninth one, limit as theta tends to 0 sin of theta upon sin m theta is equal to m into divided by m, 1 upon m येणार. ठीक आहे, या पद्धतीचा आन्सर्स येणार. इथे m थीटा असेल तर आन्सर काय येणार, 1 येणार. 10th लिमिट as tan of m theta upon m theta is equal to 1. 11 limit as theta tends to 0 sin m theta upon m theta is equal to also 1. whereas m is a constant. अशा पद्धतीचे फॉर्म्युले असतात आणि या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आता नेक्स्ट एक्झाम्पल्स आपण आता ऍक्टिव्हिटीज बघूया थोडी. तुमच्या टेक्स्टबुक पेज नंबर 147 वरती एक काय आहे, ऍक्टिव्हिटी दिल्या. आपण त्या ऍक्टिव्हिटी बघूया आणि काही एक्झाम्पल्स त्याचे आपण काय
काय बघू त्याला प्रॉपर्टीज म्हणून ते यूज करायचे. ठीक आहे, आपण बघूया. limit as x tends to 0 sin x upon sin cube x. Limit as activity. Limit as x tends to 0 tan x minus sin x upon sin cube of x, which is equal to, आपण घेऊया, स्टार्ट करूया. त्यांनी दिलाय पहिलाच limit as x tends to 0 tan is nothing but sin x upon cos x minus sin x upon sin cube x as it is. कॉमन काय निघतो याच्यातून, sin x कॉमन निघतो. ब्रॅकेट हा आला 1 upon cos x minus 1 होल डिवाइडेड बाय काय येतो sin cube of x. sin x गेट कॅन्सल, इथं sin स्क्वेअर झाला. लिमिट as x tends to 0 काय येतो बघा 1 upon cos x. ऍक्च्युली त्याच्यामध्ये इथं असा विचारला होता आपण द्यायचं 1 minus cos x upon cos x, 1 minus cos x क्रॉस मल्टिप्लिकेशन अपॉन cos x इंटू आपण घेऊया 1 upon sin square x, 1 upon sin square x. त्याने दिला त्या पद्धतीने. मग काय करायचं पुढे जाऊन, आता हा sin square वी कॅन राईट इन द फॉर्म ऑफ लिमिट एज x टेंड्स टू 0 1 minus cos x upon cos x इंटू 1 upon हा 1 minus cos square x होतो. बरोबर आहे, आपल्याला हा पार्ट बघायचा होता. त्याच्यानंतर आपण बघितलं हे भरपूर एक्झाम्पल्स आपण वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्म्युले तयार केले. हा 1 minus cos x upon cos x into 1 upon 1 minus cos square is nothing but 1 plus cos x into 1 minus cos x. आपल्याला 1 minus cos x 1 plus cos x दिला होता. मग आपण काय करूया इथं त्यांच्याप्रमाणे करूया. इथं 1 minus cos x होता, हे दोघे कॅन्सल होणार. राहिला कोण 1 upon cos x लिमिट as x tends to 0 1 upon cos x into 1 upon 1 plus cos x. इज दॅट क्लिअर. आता मग संपलं. त्याच्यामध्ये काय करायचं, सबस्टिट्यूट करा. सबस्टिट्यूट केल्यानंतर काय येणार बघा, L इज इक्वल टू हियर 1 upon cos 0 प्लस 1 upon 1 plus cos 0. L is equal to 1 upon 1 plus 1 upon 1 plus 1. L is equal to 1 plus 1 upon 2, which is equal to 3 by 2. This is your final answer. This is into, not addition is there. There is multiplication. Half into 1, that is equal to again half. This is your final answer of the first activity. Correct? Second activity is very much important because we will have or we will get the exact perfect shortcut for the further examples. आणि तो शॉर्टकट काय आहे बघा, प्रूव्ह दॅट म्हटलाय. क्लिअर. थेरम हे केव्हाही प्रॉपर्टी असते ज्याचा उपयोग आपल्याला पुढे करता येतो. लिमिट एज x टेंड्स टू 0 1 minus cos of px upon x square is equal to p square by 2. असं तुम्हाला 148 पेज वरती दिलेलं आहे. आता काय करायचं बघा, L is equal to limit as x tends to 0 1 minus cos of px upon x square, whereas L is equal to, आता आपण हा लिमिट as x tends to 0 म्हणायचा 1 minus cos theta is equal to 2 sin square theta by 2 है ना. मग आपण काय करायचं 2 times of sin square px by 2 अपॉन कोण आहे ix स्क्वेअर आहे. क्लिअर. आता ह्याला रिझन काय 1 minus cos 2 theta is equal to 2 sin square theta by 2 किंवा त्याला 1 minus cos 2a is equal to 2 sin square a by 2 असं म्हणू. आता पुढे बुक मध्ये काय दिलाय, दिलाच नाही. 2 upon x दिला नाही,
चौकट दिली आहे, तर कसं करणार, L इज इक्वल टू लिमिट एज एक्स टेन्स टू 0 बरोबर 2 इंटू, आता हा स्क्वेअर आहे, साइन ऑफ पी एक्स बाय 2 अपॉन एक्स येणार आणि त्याचा स्क्वेअर होईल, अशा पद्धतीने लिहायचं आहे. म्हणजे हा आपल्याला पाहिजे होता, त्याने एक्स दिलाय. क्लिअर. आता नेक्स्ट त्याच्यामध्ये काय होणार, L इज इक्वल टू लिमिट एज एक्स टेन्स टू 0. आता काय होईल, हा 2 एक्स बाय 2, आता एक्स बाय 2 घ्यावा लागेल, पी एक्स बाय 2 इथं पी घ्यायला लागेल, बरोबर आहे ना. म्हणजे 2 इन ब्रॅकेट साइन ऑफ पी एक्स बाय 2. अशीच म्हटलं कंडिशन मध्ये की न्यूमरेटर मध्ये जो थीटा आहे तोच खाली आला, म्हणजे पी एक्स बाय 2 आला इंटू पी एक्स बाय 2 मधला एक्स्ट्रा कोण घेतला, पी बाय 2. पी बाय 2 करा आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर करा, लिमिट आतमध्ये देऊन टाका. L इज इक्वल टू 2 इंटू लिमिट आहे. आता त्यांच्या पद्धतीने आपल्याला नाही सोडवता, मी या पद्धतीने तुम्हाला सांगतो, साइन ऑफ पी एक्स बाय 2 अपॉन पी एक्स बाय 2 इंटू पी बाय 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ह्याला आत घ्या, ह्याला बाहेर घ्या. आता काय येतो, L इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 1 ब्रॅकेट स्क्वेअर होतो, 1 चा स्क्वेअर इंटू पी स्क्वेअर बाय 4. काय आला, 2 2 जा 4, म्हणजे आन्सर काय आला, पी स्क्वेअर बाय 2 और हाफ इंटू पी स्क्वेअर. समजतं, या पद्धतीने हे आन्सर येतं. हे झालं ऍक्टिव्हिटी नंबर 2. ऍक्टिव्हिटी नंबर 2 नंतर येतो 7.4 आपल्याला सॉल्व करायचा आहे. ऍक्च्युली हा पहिलाच जो आहे, लिमिट एज थीटा टेंड्स टू 0 साइन एम थीटा अपॉन टॅन एन थीटा इज नथिंग बट एम बाय एन. आता ऑलरेडी पहिलं एक्झाम्पल आहे, आपण ते कशा पद्धतीने सॉल्व करायचं ते बघूया. ठीक आहे, इथं डायरेक्ट येतो. फॉर्म्युले तुमच्या समोर आहेत. पहिलाच फॉर्म्युला हा जो आपण डायरेक्ट दिलाय तोच तुम्हाला सॉल्व करायला सांगितलाय. 7.4 मध्ये फर्स्ट आला, लिमिट एज थीटा टेंड्स टू 0 साइन ऑफ एम थीटा अपॉन टॅन ऑफ एन थीटा, लेट L इज इक्वल टू लिमिट एज थीटा टेंड्स टू 0 आपण म्हणून साइन ऑफ एम थीटा अपॉन टॅन ऑफ एन थीटा म्हणून. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय येते की आपल्याला थीटा टेंड्स टू 0 आहे. फॉर्म्युल्यामध्ये कसं आहे, साइन एम थीटा असू दे किंवा काही असेल, थीटा असेल तर थीटा टेंड्स टू 0 आहे, तर डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय थीटा म्हणू आपण. therefore L इज इक्वल टू लिमिट एज थीटा टेंड्स टू 0. याच्यामध्ये बघा साइन ऑफ एम थीटा अपॉन थीटा होईल आणि टॅन ऑफ एन थीटा अपॉन थीटा होईल. बर, कंडिशन नुसार कमी काय पडायला लागलाय, बरं इथं काय सांगायचा, ऍज थीटा टेंड्स टू 0 थीटा इज नॉट इक्वल टू 0 म्हणायचं, तरच आपल्याला इथं लिहिता येईल. मग आता काय होईल, यांना कमी काय पडालाय तो बघायचा. कमी काय पडालाय तो बघून सेपरेट लिमिट द्यायचा, म्हणजे लिमिट ऍज थीटा टेंड्स टू 0 साइन ऑफ एम थीटा अपॉन थीटा होल डिवाइडेड बाय लिमिट एज थीटा टेंड्स टू 0 tan of m theta. सॉरी, कमी पडतोय ती गोष्ट लिहून टाका. लिमिट एज थीटा टेंड्स टू 0 साइन ऑफ m थीटा अपॉन m थीटा इंटू m होल डिवाइडेड बाय लिमिट एज थीटा टेंड्स टू 0 tan of n थीटा upon n theta into n. L is equal to, by the formula we can say that this is nothing but 1 into m upon this is 1 into n, which is equal to m by n. We can write down here also, L is equal to m by n. आता हा 1 कुठून आला, as theta tends to 0 m theta tends to 0 and as theta tends to 0 n theta tends to 0. आणि दुसरी गोष्ट आहे, लिमिट एज थीटा टेंड्स टू 0 sin theta upon theta is equal to 1 and tan theta upon theta is equal to also 1. We know that. That's why this will be the answer is m by n. जसं आपण इथे m by n लिहिलाय, आपल्याला माहिती आहे तो कसा आहे ना, sin 2 theta upon sin 5 theta तर 2/5 हे आन्सर येतं.
क्लिअर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन थीटा स्क्वेअर. 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन थीटा स्क्वेअर. आपल्याला आता एक 12 नंबर एक मिळाला. लिमिट ॲज थीटा टेन्स टू 0 1 मायनस कॉस पी थीटा अपॉन थीटा स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर बाय 2. एक एक्स्ट्रा आपल्याला काय मिळाला, रिझल्ट मिळाला आहे. जेवढे पण रिझल्ट आपल्याला मिळत जातील ते आपण त्यात ऍड करत जाऊ, म्हणजे आपल्याला शॉर्टकट्स मिळतील. आता इथं जर बघितला तर आन्सर काय बघा. क्वेश्चन काय आहे, लिमिट ॲज थीटा टेन्स टू 0 लिमिट ॲज थीटा टेन्स टू 0 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन थीटा स्क्वेअर. इथं जर बघितला याच्यानुसार कन्सिडरिंग ॲज पी इज 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर अपॉन 2 येईल म्हणजे 4/2. आन्सर काय येईल 2 येईल. बघूयात आपण टॅली करून बघायचं आन्सर तसं येतं का बघूया आपण. ठीक आहे. 1 minus cos 2 theta. L is equal to limit as theta tends to 0. We know that limit as theta tends to 0. 1 minus cos 2 theta is nothing but 2 sin square theta all divided by theta square. Therefore, L is equal to limit as theta tends to 0. 2 बाहेर घेतला लिमिटच्या आणि sin square theta upon theta square म्हटला तर L is equal to काय होतो 2 in bracket limit as theta tends to 0 sin theta upon theta होईल आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर होईल. L is equal to 2 into limit as theta tends to 0 sin theta upon theta is equal to 1 square. L is equal to 2 into 1. L is equal to 2. तुम्हाला माहिती आहे कारण theta tends to 0 is theta is not equal to 0. Limit as theta tends to 0 sin theta upon theta is equal to 1. या पद्धतीचा आन्सर येईल आपला. याचा 2 आन्सर आला जे की आपण डायरेक्ट काय केला होता ही प्रॉपर्टी यूज केली होती पी स्क्वेअर बाय 2 ची. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिल्यामधला तिसरा क्वेश्चन x tan x अपॉन 1 मायनस कॉस x. समजतंय सगळ्यांना. ज्याला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले कंपल्सरी माहिती आहेत म्हणजे जे नंतर न्यूली जॉईन केले त्यांनी माझे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे व्हिडिओज बघा. त्याच्यामध्ये कम्प्लिटली आपण त्याचे प्रॉपर्टीज दिलेले आहेत. आयडेंटिटीज असू देत, डबल अँगल, ट्रिपल अँगल, हाफ अँगल असू देत, अलाइड एंगल्स असू देत, सगळे चार्ट वगैरे दिले आहेत तर सगळे याच्यामध्ये आहे. आणि पुन्हा पुन्हा तो लिहून काढा. तुम्ही एक चार्ट बनवा, तो घरी तुम्ही लावून टाका. आता लॉकडाऊन पिरियडमध्ये या तुम्ही घरी बसून बसून बोर होत आहे तर अशा पद्धतीचे काही चार्ट्स बनवा जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे लिमिट्सचे ट्रिग्नोमेट्रिक लिमिट्सचे फंक्शन्स असतील सगळे, त्याच्यामध्ये फॉर्म्युले असतील ते फॉर्म्युले राईट डाऊन करा. सातत्यानं बघत राहिलं तर तुम्हाला ते पाठ होऊन जाईल. फिजिक्सचे आहेत, केमिस्ट्रीचे काही हे असतात, फिगर्स असतात, त्या पद्धतीने तुम्ही तिथं लावून ठेवलात की सातत्यानं ते काय होतं तुमच्याकडे बघून 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 लक्षात राहतात. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड वन, लिमिट ॲज x टेन्स टू 0 x tan x अपॉन 1 x tan x upon 1 minus cos x. L is equal to limit as x tends to 0 x into tan x is nothing but sin x upon cos x whole divided by 1 minus cos x. अशा पद्धतीने आपण करूया. आता याला बघितला याचा कॉन्जुगेट पेअर घेऊ शकता 1 मायनस कॉस एक्सचा किंवा फॉर्म्युला तयार होऊ शकतो. इथं काय फॉर्म्युला तयार होतो, हा x मायनस एक्स कॉस एक्स आहे. L इज इक्वल टू लिमिट ॲज x टेन्स टू 0 x इंटू 2 टाइम्स ऑफ साइन x बाय 2 इंटू कॉस ऑफ x बाय 2 होल डिवाइडेड बाय. आता इथं बघूया कॉस एक्स इंटू 1 मायनस कॉस एक्स आहे. L is equal to limit as x tends to 0 x into 2 sin x by 2 into cos x by 2 whole divided by cos x into, आता मजा अशी आहे इथं हा जो आहे 1 minus cos x 2 sin square x by 2 in 2 sin square x by 2 आला ब्रॅकेट कंप्लीट. हा 2 कॅन्सल, sin square x by 2 मधला sin x कॅन्सल. आता हा आला. L is equal to limit as x tends to 0. आता काय होतं बघा x इंटू हा cos x by 2 इंटू sin x by 2 that is equal to cot x by 2 अपॉन कोण आहे cos x आहे. आता जर तुम्ही इथं बघितला
एक्स कॉट एक्स, आता इथे एक्स बाय 2 पाहिजे, 2 न मल्टिप्लाय केला पाहिजे, बरोबर आहे. तर या पद्धतीने करायचं झालं तर आपल्याला कशा पद्धतीने हे मिळतो तो बघायचा आहे. L is equal to limit as x tends to 0. इथं द्यायला विसरलो मी, हा 13 थीटा अपॉन साइन थीटा, लिमिट एज थीटा टेंड्स टू 0, थीटा कोसेक थीटा, थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1. 14 लिमिट एज थीटा टेंड्स टू 0, थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल टू 1. आता हा कॉट थीटा मध्ये कन्वर्ट करायचा आहे बघा, थीटा इंटू कॉट थीटा आहे. 1 अपॉन टॅन इज नथिंग बट कॉट, 1 अपॉन साइन इज इक्वल टू नथिंग बट कोसेक, म्हणजे तसा थीटा इंटू कॉट थीटा येतो, पण एक्स बाय 2 पाहिजे, 2 इंटू एक्स बाय 2 म्हणजेच एक्स झाला ना, इंटू कॉट ऑफ एक्स बाय 2 होल डिवाइडेड बाय कॉस एक्स. नाव एल इज इक्वल टू इथे घ्यायचा 2 इन ब्रॅकेट लिमिट एज एक्स टेंड्स टू 0, एक्स बाय 2 इंटू कॉट ऑफ एक्स बाय 2 होल डिवाइडेड बाय लिमिट एज एक्स टेंड्स टू 0 cos x which is equal to 2 into, याला कारण द्यायचं, हा काय x by 2 into cot x by 2 is equal to 1 upon cos 0 1 which is equal to 2. रिझन काय, लिमिट एज थीटा टेंड्स टू 0, थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल टू 1, थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल टू 1, ह्याचा आन्सर 2 आला. याला वेगळ्या पद्धतीने आपण कसं करू शकतो, सी keep as it is tan x, L is equal to limit as x tends to 0, x into tan x 1 minus cos x into 1 plus cos x divided by 1 plus cos x. L is equal to limit as x tends to 0, x into tan x 1 plus cos x whole divided by 1 minus what, cos square x झाला. L is equal to limit as x tends to 0, x into tan x in bracket 1 plus cos x. आता हा कोण आहे, sin x अपॉन cos x येणार आहे, पण याला घ्यायचा इथे cos x खाली होणार, इंटू 1 minus cos square that is equal to sin square x, sin square sin गेट कॅन्सल. L is equal to limit as x tends to 0, जरा घ्या सेपरेट, x अपॉन sin x इंटू 1 प्लस cos x अपॉन cos x, काय सेपरेट. L is equal to limit as x tends to 0, x upon sin x into घेतला limit as x tends to 0, 1 plus cos x upon cos x. L is equal to ह्याचा टोटल काय आला 1 into limit as x tends to 0, 1 plus cos 0 upon cos 0 which is equal to 1 into 1 plus 1 upon 1 which is equal to 2 by 1 अगेन 2. लक्षात ठेवा यामध्ये अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स येतात ज्याच्यावरून आपल्याला पटपट एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. 1.7.4 मधला त्याच पद्धतीचा एक आहे तो म्हणजे 4th क्वेश्चन. तुम्ही सॉल्व्ह करा एक्झाम्पल, आणि असे एक्झाम्पल सॉल्व्ह करत करत तुम्ही लिमिटचा हा पण ट्रिग्नोमेट्रिक लिमिटवाला कंप्लीट होऊ शकतो. थँक्यू व्हेरी मच.